माऊली माझा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या राज्यातील ठळक घडामोडी। जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू। माझे नाव यशवंत विठ्ठल पवार उर्फ माऊली, जननी सेवा संस्थेचा संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिजाऊ तुदणे कार्यकारी संपादक कोकण विभाग। मी आपणापुढे व्हिडिओ असा सादर करतो, अनेक भ्रष्टाचाराचे व्हिडिओ सादर केलेले आहेत, गोरगरिबांच्या हिताचे व्हिडिओ सादर केलेले आहेत। अधिकारी त्यांच्या खुर्चीवरती बसून कसे मानवावरती अन्याय करतात, काही पत्र वाचत नाही, काही पेपर वाचत नाही। तशीच एक महत्त्वाची माहिती आणि ती आहे MMRDA बांद्र्याची, आणि त्याच्यासाठी मी माहिती अधिकार टाकले, प्रथम अपील टाकले, द्वितीय अपील टाकले आणि आता तिसरी तक्रार 18 तक्रार असते। आता हे माहिती ऐकतं हे अशासाठी असतं का तक्रारदाराला काय कुठं 2 रुपयाची हे नसते, फक्त तो काय समाजासाठी आणि चाललेल्या भ्रष्टाचारासाठी, तो समाजासाठी आणि देशासाठी आपलं त्याचं कार्य करतं। त्यांनी उपस्थित राहावं असा काही भाग नसतो। परंतु हे जे माझ्याकडे पत्र आहे, राज्य मुख्य माहिती आयोग महाराष्ट्र यांच्यासमोर हे 5 अपील चालवलेत। 5 एकच कागदावरती सगळे विविध प्रकारे ही माहिती मागवली होती मी, आणि त्याचे राज्य मुख्य माहिती आयुक्त समीर सहाय म्हणून नावाची एक आयुक्त साहेब आहेत। बघा हे पान, बघा एकच पेपर, दुसरी गोष्ट 5 अपील। सांगण्याचं तात्पर्य असं, जी न्यायदेवता देशाच्या हितासाठी आणि भ्रष्टाचार दूर करण्यासाठी जिची नियुक्ती केलेली आहे, आयोग स्थापन केलेला आहे, जर ते असे जर वागू लागले तर देशाचं काय भडवणार? त्या राज्य मुख्य माहिती आयुक्तांचं समीर सहाय म्हणून असे नाव आहे। निकाली काढला, एकाच पानावरती 5 अपील निकालीत काढल्या। आता झालं, याच्यावरती पुढं काय? पुढं मग दावा करा, पुढं कोर्टामध्ये जा। आता आमच्यासारखा माणूस काय जाणार? बघा माहिती काय मागवली ते, MMRDA अंतर्गत रस्ता रुंदीकरण कर्जत ते हालफाटा ते कर्जत चौक फाटा या रस्त्यावर 2000 पासून टेंडरप्रमाणे न केलेल्या कामाच्या तपशिलाबाबत सविस्तर माहिती मिळावी। कारण हा 2012ला रस्ता आणला आणि त्याच्यावरती त्यावेळेला 81 कोटी नुसते दाखवलेत, 2016ला ते पैसे खतम करून टाकले। आणि त्याच्यानंतर परत अशी झाली का 2016ला परत 91 कोटी आणले, कुठं गेले? आणि रस्ता आहे तसाच, MMRDAने बनवला तोच आणि MSRDCने बनवला तोच। याच्यासाठी मी माहिती मागवली होती, परंतु आपल्याला वाचून दाखवतो। तो अपील क्रमांक 1217, दुसरा अपील क्रमांक 1218 कर्जत ते हालफाटा चौक फाटाचे रुंदीकरण कर्जत MMRDA अंतर्गत झालेल्या कामानुसार वृक्षतोड, शेकडो लाखोने वृक्षतोड केले, कुठेही लावण्यात आलेली नाही, कुठेही एकही वृक्ष लावण्यात आलेलं नाही। झालं। परत तिसरा अपील त्या कर्जत ते हालफाट चौकफाटा रुंदीकरणाच्या बाबतीत आहे। त्याच्यावरती मी बरेचसे खुलासा मागितला होता, गोरगरिबांच्या गेलेल्या जमिनी, त्याच्यानंतर अनेक त्यांना पैसे मिळाले का नाही, कशा त्यांनी ॲक्वायर केल्या, हे सगळं माहिती होतं, परंतु काही नाही। तसंच त्याच्यानंतर चौथा अपील आहे क्रमांक 1215 श्री अंगू कोरगावकर हे शासकीय नोकरी लागल्यापासून दाखल केलेले दस्तऐवज रुजू झाल्यापासून त्यांचं सर्व्हिस बुक मागवलं होतं। हे MMRDAमध्ये एक साधे क्लार्कपासून त्यात मोठ्या पदावर जाऊन पोचलेले, पोचतील तर नाही ते काय, करोडो रुपयाची कामं यांच्या हस्ती करते, यांच्या स्वाक्षरीने सगळं काय चालते। MA कोरगावकर म्हणून MMRDAमध्ये एक ऑफिसर म्हणून आहेत ते, आणि तेच ह्या रस्त्याच्यामध्ये महत्त्वाचे अधिकारी आहेत। पलसदर रस्ता हालफाटा ते कर्जत पलसदर रस्ता
करोड रुपयाचे आणि मी हे याच्यापुढे हे करणारच आहे म्हणा, तो भाग वेगळा, दावे दाखल करणारच आहे, कारण केल्याशिवाय तर हे तसे शिकणार नाही. कारण मी मुख्य माहिती आयुक्तांची कहाणी सांगतोय, कसे अधिकाऱ्यांना वाचवतात आणि आमच्यासारख्याला कसे गरिबाला खरड्यात घालतात आणि ही न्यायदेवता काय करते यासाठी आपल्याकडे 5वं अपील 12/16 श्री म शाख नार्क अधिकारी MMRDA, ते पण MMRDAचे ऑफिसर होते, त्यांच्याकडे कागदाची मागणी केली. ती काही पण लिहितात, काही पण लिहितात, अक्षरशः काही पण लिहितात. आणि मुख्य माहिती आयुक्त, अरे जे न्यायदेवता आहे, भ्रष्टाचार दूर करण्यासाठी एवढं न्यायालय तिथं स्थापन केलेलं आहे आणि आपल्याला न्यायदेवता म्हणून तिथं बसवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्या पत्रामध्ये नमूद केलं आहे, तहसीलदार कर्ज यांचे दिनांक 2/12/19 पत्र प्रत अपील स्पीड पोस्टने. काय संबंध ह्या कर्जत तहसीलदाराचा याच्यामध्ये? म्हणजे बघा, कक्ष अधिकारी, उपसचिव, मुख्य माहिती आयुक्तांचे आणि माहिती आयुक्त काय करतात म्हणजे हे उदाहरण नाही, स्पष्टीकरण. कागदी घोडे फिरवायचे आणि भ्रष्टाचाराला दाबून टाकायचं. अरे देश पुढं जाईल कसा? अरे न्यायदेवता आहेत, न्यायदेवतेने शपथ घेऊन तुम्हीच जर बसलेले आहेत. हे पत्र आणि तो अपील निकालीत काढला. काही नाही, अपील निकाली काढण्याच्या अभिलेखावर स्पष्ट होते की तत्कालीन माहिती कारवाई केलेली आहे. अरे कारवाई नाही ना, फारवाई नाही, मग अपीला तक्रारीमध्ये हा आमच्यासारखा माणूस जाईल कशाला? सांगण्यात तात्पर्य. हे मुख्य माहिती आयुक्त आहेत, समीर साहेब म्हणून राज्य मुख्य माहिती आयुक्त. हे पत्र आहे 2/4/2024चं. मी असे का माहिती आयुक्तांकडे यांच्यावरती बोलतो का पुराव्यासह बोलतो? कारण देशाची हानी न्यायदेवतेकडून व्हावी अशीच होती आमची इच्छा नसताना देखील असं कृत्य होतं. कारण या अधिकाऱ्यांना बसवासाठी काय? कारण त्या गोरगरिबांना नाही, त्यांची मेहनत मिळाली नाही, त्यांच्या जमिनीचे पैसे मिळाले नाही, वृक्षतोड केली, ते करोड रुपये खाल्ले त्याच्यामध्ये. त्या पलद्दे रस्त्याला करोडो रुपये खाल्लेले आहेत, करोड रुपये. काय सांगणार? आम्ही का बोलतो, राज्याला का कळवतो? म्हणून याचे जे राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, प्रशासकीय साहेब, त्याच्यानंतर विरोधी पक्ष नेते यांना आपणास कळू इच्छितो का भ्रष्टाचार या असे आयुक्त जर मुख्य माहिती आयुक्तांच्या खुर्चीवर बसल्या असतील आणि त्यांनी जर असे जर कागदपत्री खोटं नाटं लिहून जर आमच्यासारख्याला कळवत असतील, कागदी घोडे आमच्यासारखा माणूस कुठं काय कळा? अहो, तुम्हाला देशामध्ये तुम्हाला सांगतो न्यायदेवता म्हणून बसवलेलं, कमीत कमी आमच्यासारखेची जिथं अपील तक्रार आम्ही केली असली तरी आमची गरज नाही. भ्रष्टाचार कोण करतोय, कसा करतोय हे तुमचं पाहणं काम आहे, परंतु नाही. म्हणून माझा आक्षेप आहे या समीर सहाय्यक राज्य मुख्य माहिती आहे यांचं पत्र, यांच्या स्वाक्षरीचे पत्र. हे बघा, फक्त शिक्का मारला, झेरॉक्सवरती ये नाही, फक्त एक शिक्का दिसतो यांचा बस. आणि तहसीलदारांच्यावरती सोपवलं, यांनी पत्र दिलं. काय संबंध या तहसीलदारांचा कर्जतचे आमच्या रायगड जिल्ह्यामधल्या? काय नाही, खोटं नाटक लिहायचं आणि त्या भ्रष्टाचाराला मूठमाती देऊन टाकायची बस. हे मुख्य माहिती आयुक्त खुश, हे बोलण्यासाठी मला असं, म्हणून मला असं वाटतं राष्ट्रपती साहेब, राज्यपाल साहेब, मुख्यमंत्री साहेब, विरोधी पक्ष नेते, आपल्याला विनंती करतो का असे, यांचं नाव आहे समीर सहाय्य म्हणून राज्य मुख्य माहिती आयुक्त यांचं नाव आहे. अशा अधिकाऱ्यांना जर असं जर भ्रष्टाचार दाबून ठेवत असतील तर यांना तिथं बसण्याचा अधिकार नाही. हे मंत्रालयामध्ये मुख्य माहिती आयुक्त मंत्रालयात होते. राज्य माहिती आयोग, माहिती आयोग, महाराष्ट्र राज्य यांच्यासमोर माहितीचे अधिकार अधिनियम 2018 अन्वये दाखल केलेली तक्रारी सहज. आणि हे माझं नाव आहे यशवंत विठ्ठल पवार. आणि जनमाहिती अधिकारी कोण? बृहन्मुंबई प्राधिकरण अभियांत्रिकी विभाग 5वा बांद्रे कुर्ला बांद्रे 51 नंबर. MMRDA बाबत मी माहिती लिहिली होती. MMRDA बाबत मी लिहिलं होतं. तक्रारीमध्ये गेलो तरी कागद कचऱ्याच्या पेटीत. यांच्यावरती काय भ्रष्टाचाराचे काही होत नाही. आणि म्हणूनच मी हे राज्याला, केंद्र शासन, राज्य शासन कळ पाहतो का काय चाललं आहे, देशाचं काय चाललं आहे. न्यायदेवता अशा एका 5 अपील एका कागदावरती नस्तीभूत केल्या जातात आणि आमच्यासारखा गेले ना, माझे पैसे गेले ना. असो, विनंती करतो का माहिती आयुक्त
असे जर वागत असतील तर देश काय आणि भ्रष्टाचार असा जर दाबून टाकते असतील तर हे भयानक मोठी गैरकृत्ये एवढं का बोलतो मी का हे राज्याला कळू पाहतो. केंद्र शासन राज्य शासन माहिती आयुक्ताचे जे कार्य चाललेलं आहे चुकीचं आहे. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय सद्गुरू.